वट्यावरील अतिक्रमणे काढण्याबाबत जो अर्ज आजच्या मासिक सभेत प्राप्त झालेला आहे, तर त्यानुसार सर्व ग्रामपंचायत बॉडीने असं ठरवलं आहे की त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्याच्यावर पुढे योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सर्व सदस्यांच्या वतीने मी आजच्या मीटिंगमध्ये नोटीस कधी निघणार त्यांना ते आजच लगेच करून आपण 2-3 दिवसात म्हणजे जेवढा बाजार परिसर असतात तेवढाच भाग का संपूर्ण अतिक्रमण असतं? आता सध्या तरी आपण बाजार ओट्याबाबत निर्णय घेऊ, कारण आपल्याला पुढे ते पेव्हिंग ब्लॉकचं जे काम करायचंय तो परिसर आधी रिकामा करायला रीतसर सगळ्यांचा विचार करून पर्यायी व्यवस्था किंवा काय जे होईल ते रीतसर नोटीस देऊन ठरवू असे आजच्या मीटिंग मध्ये ठरलं आहे. नंदुसिंग उत्तमसिंग परदेशी बाजार ओट्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत वरील संदर्भी विषयानुसार आपणास विनंती अर्ज करतो की बाजार तळाच्या नियोजित उतार्याप्रमाणे बाजाराचे क्षेत्र अतिक्रमणाने कमी झाले असून काही व्यवसायधारकांनी ओट्यावर अतिक्रमणे करून बाजार तळाच्या ओट्यास अडथळा निर्माण केला आहे. त्यात पीव्ही ब्लॉकचे काम आपण सुरू केल्यास ते संपूर्ण ओट्यावर झाले पाहिजे हीच आमची खरी तळमळ आहे. अन्यथा पुढेही जर इतर बाजार ओट्यावर अतिक्रमणे होऊ शकतील त्यासाठी आपण त्वरित अतिक्रमणे काढून बाजार ओटे मोकळे करावेत, अन्यथा पुढे सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल. ही वेळ आपण ही सदिच्छा नंदुसिंग उत्तमसिंग परदेशी. तर यावर आपण काय कारवाई करणार आहे त्याच्यावर? या अर्जावर काही म्हणजे विचार मंथन होईल का आपलं? काही आज मासिक सभाच आहे, सगळ्याच्या समोर विषय ठेवून आता त्याच्यावर ते काय निर्णय घेतात त्यांची जबाबदारी. म्हणजे हा निर्णय कोण घेणार आता? बॉडी घेणार. बॉडी बाजार तळातील बाजारवाट्यावरील झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात एक नागरिक या नात्यानं मी ग्रामपंचायत प्रशासनाला तसं लेखी निवेदन दिलेलं आहे. निश्चित त्या बाजारवाट्यावरती गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमण झालेलं आहे. बाजाराचं क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं पंचक्रोशीतून या बाजाराला खूप महत्त्व आहे. या बाजारात बाजार करू येतात, शेतीतला माल आणला जातो, भाजीपाला आणला जातो आणि त्यांना अक्षरशः आता रस्त्यावर खाली बसून तो भाजी विकायचा व्यवसाय करावा लागत आहे. पण ग्रामपंचायत मात्र या संदर्भातील जो भाजीपाल्याचा कर आहे, बाजार कर आहे, ती वसूल करायला मागे घेत नाही आणि जाणून बुजून ज्या वाट्यावरती ज्या पहिल्यापासून बाजाराची निर्मिती आहे, बाजाराचं क्षेत्रफळ आहे, ते क्षेत्रफळ अतिशय अकुंठित झालेलं आहे आणि सातत्यानं त्या बाजारवाट्यावरती अतिक्रमण केले गेले आहेत. एक नागरिक, सुज्ञ नागरिक, गावचा चांगला भला विचार या विचारातून त्या आज मी ग्रामपंचायतला सूचित केलेलं आहे. ग्रामपंचायत प्रशासन मिटिंगमध्ये निर्णय घेऊन त्याच्यावर काय विचार करतील हा आपण पाहणार आहोत आणि जर सकारात्मक विचार झाला नाही तर ह्या बाजारवाट्यावरचं आंदोलन बाजारवाट्याचं अतिक्रमण हटवण्यासाठी सातत्यानं माझंही वैयक्तिक एक नागरिक आणि गावचा विकास ह्या तत्वावर माझं आंदोलन सतत चालू राहणार आहे. त्यांच्या उत्तराची आपण वाट बघणार आहे. नंतर त्या अतिक्रमण हटण्यासाठी माझे शेवटपर्यंतचे आंदोलनं कितीही असतील आणि ते मी माझ्या पद्धतीने पाठपुरावा करून ते करणार आहे, परंतु अतिक्रमण हटवणं. त्यांना काही दिवसाची मुदत दिली का आपण याबाबत? मुदत नाही, त्यांना अर्ज दिलेला आहे. ग्रामसेवकांनी ते मिटिंगमध्ये मांडतो म्हणले आणि मिटिंगमध्ये मांडून त्याच्यावर विचार केला जाईल. आज मिटिंग आहे, आज काय विचार करतो त्याच्यावरती पुढचं आंदोलन अवलंबून. जर मागण्या जर आपल्या मान्य जर नाही झाल्या तर मग आपली पुढची दिशा काय असेल? आमची पुढची दिशा असेल सनदशीर मार्गानं आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेत आणि हक्काच्या बाजारपेठेमध्ये जर कोणी अतिक्रमण करत असेल तो निश्चित गुन्हा आहे आणि ग्रामपंचायत जर त्याला पाठीशी घालत असेल तर ग्रामपंचायतसुद्धा त्यात दोषी आहे आणि ती कोण दोषी आहे आणि कोणाचा दोष आहे हे सर्व कायदेशीर पद्धतीने मी ते आंदोलन हँडल करून ते अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करणार. जिल्हा माहिती कार्यालय सुद्धा जायचंय. आम्हाला टॉर्चर करतात, त्या पेपरला बातमी आली, तुम्हाला बातमी आली आणि एकाकडे आपल्या जवळचे जे कोणी असतील त्यांच्याकडे पत्रकार दिनाच्या निमित्ताने किंवा काही कार्यक्रमामध्ये ह्या गोष्टी सांगत चौकशीच्या ठिकाणी संपादक आहे त्यांनी ते मटक्याची बातमी लावून एक नाग पोलीस होता, तो आला, तो त्याला बोलून घटना मारला किंवा तुला जाहिरात द्यायची मोठी आणि त्याला की तू मागण्या जर असं अशा जातीवाला शिवाय घ्या पण त्यांच्या मनात आमचा तपास चालू आहे मोठी. आज 15 दिवस झाले त्या पोलिसाच्या बरोबर कोणाकडे आमच्या एसपी साहेबांकडे दिलंय, त्याला आपण डीवायएसपीकडे दिलंय, आमच्याकडे तुमच्याकडे पण जिल्ह्यात एवढा जे स्पेसियान आहे ते आपल्या उड्डाण पुलावरती पडले. एवढी व्हायला झाली, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली. खेड्यातले लोक बघायला उड्डाण पुलाच काय झाले, आम्ही ती बातमी कव्हरेज
तर आमच्या लक्षात आलं की चुकीची बातमी दिल्यापेक्षा आपण याच्यावरती एक पॅरलर बाईट घेतोय पोलीस अधिकाऱ्याचं की हे फेक आहे आणि असं कोणी पसरवू नका. त्या पद्धतीनं आम्ही काकासाहेबांकडे गेलो. सर एक क्लिप दाखवली, सर आता विषय आहे आणि तुम्ही बोला की हे चुकीचं आहे, हे पसरवू नका, चुकीचा संदेश पसरवणं हा गुन्हा आहे, पसरवू नका अशा पद्धतीचा एक सोशल बाईट द्या. डोळे सर मला काय म्हणाले, हे या कुठलं आहे चीन काय विषय आहे ना, पोलिसचा अटॅक झाला, एफआयआर झाला, एफआयआर आहे म्हणून गरम सांगून काय नाही एफआयआर तर आपण एफआयआर वरून सुद्धा बातमी घ्यायचा प्रयत्न केला, पण आता याच महिन्याची सांगतो 1 तारखेपासून आजपर्यंत एफआयआर नोंद झालेला आहे, ऑनलाईन आहे एफआयआर. क्लिक केलं तर एक नाही मॅडम, ओपन करत डिलीट करत. मग कसं करायचं? ठीक आहे, आम्ही एफआयआर पाडला, एफआयआर आम्ही ऑनलाईन नोंद घेतो ना, तुमच्यापर्यंत येण्याची गरज नाही. मग तिथं ब्लॉक केलेलं असतं, ओपनच होत नाही, एफआयआर नोंद असते. आज या महिन्याची फाईल तरी तसं त्यांनी त्यांच्या पीआर द्वारे आम्हाला तरी ची 8 तासाची लाईट या उद्योगपती दार्जिन्या लोकांनी कमी केली, शेतकऱ्याला 4 तास लाईट दिली. 4 तास लाईट मध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कसं? कारण पाईपलाईन मध्ये 1-1 तास शेतकऱ्याला वावरात पाणी यायला 1 तास लागतो. लाखो रुपयाचं कर्ज काढून या पिकामध्ये शेतकऱ्याने गुंतवलेलं आहे. आज आता तुम्ही आता पाहत होते, ह्या बाबा आहे ना दररोज एंट्रीचा डबा घेऊन पळतो, कधी दावा घेऊन पळतो. हे शेतकरी आत्महत्या करायच्या वाटेवर लागलेले आहे आता. कारण या कोरडवाहू पट्ट्यातल्या ज्या आत्महत्या आहे या बागायती पट्ट्यात येऊ राहिल्या.
शेतकऱ्यावर अन्याय करू नका. कारण दारू कंपन्याला पाणी पुरलं पाहिजे म्हणून तुम्ही शेतकऱ्याची वीज कमी करू नका. या धरम बनवताना याचा मूळ उद्देश बाजूला ठेवून तुम्ही दारू उद्योगासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न करू नका. कारण होऊन काय राहिलं की शेतकऱ्यांनी इथं मोठ्या कष्टाने उभा केलेली ही पिकं आहे, हे पिकं आता करपूर राहिलेत आणि थोड्याच दिवसामध्ये ही पिकं जळून जाणार आहे. तर ह्या आत्महत्येचं प्रमाण शेतकऱ्याच्या या गोदापट्ट्यामध्ये वाढणार आहे. यासाठी सर्वस्वी पाटबंधारे विभाग आणि प्रशासन या शेतकऱ्याच्या आत्महत्येत जबाबदार राहणार आहे. कारण हा राजाकारी आदेश फक्त उद्योगपती धार्जिन्या सरकारसाठी तुम्ही काढलेला आहे. या गोष्टीचा आम्ही तीव्र प्रकारे निषेध करतो आणि लवकरच तीव्र प्रकारे शेतकऱ्याच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनामध्ये जी काय हानी होईल या सर्वस्वी प्रशासन आणि सरकार जबाबदार राहील. करायचं कसं सांगा तुम्ही. सावकार दारात आत्महत्या करायची आणली तुम्ही आम्हाला, करायचं कसं? हो आता ही 12 घंटेची लाईन तुम्ही 4 घंटे केली, पाणी भरायचं कसं? हे म्हाताऱ्याच्या आता तुम्ही रोज नंतर डबडे घेते, आता तू करायचं कसं? फाशी घेतं म्हणतात, औषध पेतं म्हणतं, फेडायचं कसं हे कर्ज सांगा तुम्ही. Prestigious career option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for MBA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the MBA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.